सलोनी, जसे की आपण पाहतोय, मी सध्या पुण्याच्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक आंदोलन जे आहे ते करण्यात येते. नेमकं हे आंदोलन कशा संदर्भात केलं जातं आहे, आंदोलन करण्यापाठीमागचा नेमका उद्देश काय आहे हे जाणून आपण यावेळेस घेणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम आहेत. आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत. भाऊ, आज या ठिकाणी हे आंदोलन नेमकं कशा संदर्भात घेतलं जात आहे आणि आंदोलन घेण्यापाठीमागचा नेमका उद्देश काय आहे, आपल्या काय मागण्या आहेत, काय सांगा? सरळ गोष्ट आहे की सर्वांच्या धर्माबद्दल प्रेम पाहिजे. आज बघितलं असं मोठ्या प्रमाणात बुद्ध समाजातले आमचे जे भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघांनी एकत्रित येऊन हे आंदोलन छेडलेलं आहे. ही एक आंदोलनाची आज सुरुवात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुणे स्टेशनच्या कलेक्टर कचेरीच्या समोरच्या स्मारकासमोर हे आंदोलन आज छेडण्यात आलेलं आहे. ही आज आंदोलनाची सुरुवात आहे. महाराष्ट्रभर याचं पडसाद एक तीव्र प्रकारचं पडणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही आमचं महाबोधी बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात घेणार आहोत. तर त्यासाठी ही आंदोलनाची सुरुवात आहे. आमची मागणी प्रामुख्याने एकच आहे की जो 49चा ॲक्ट आहे तो ॲक्ट रद्द करण्यात यावा, जो बिहारच्या राज्याचा आहे. संपूर्ण भारत देशामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि आज पुणे शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या माध्यमातून देखील हे आंदोलन करण्यात येते. तमाम भीमसैनिक भीमकन्याचं मोठं आगमन या ठिकाणी या आंदोलनाला झालेलं आहे. आपलं नेमकं या पाठीमागचा उद्देश काय आहे त्याबद्दल काय? दलित पॅंथर ही एक संघटना तुम्हाला माहिती आहे, एक लढाऊ संघटना आहे. जोपर्यंत आम्ही संघर्ष करतो, जोपर्यंत आम्ही त्या निर्णय हाती आमच्या घेत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवतो. त्यामुळं आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे की बुद्धगयातलं आमचं महाबोधी बुद्ध विहार हे आम्ही बुद्धांच्याच ताब्यात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहे. आत्ता तर ही पुण्यातून देणगी चालू झाली आहे. महाराष्ट्रभर आम्ही दौरे करणार. महाराष्ट्रातनं आम्ही मग बुद्ध विहारला बुद्धगयाच्या दिशेने रवाना होणार आणि बुद्धगयाला जाऊन आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करून ते आम्ही बुद्धगयातलं आमचं महाबोधी बुद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात कसं मिळेल त्यासाठी आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करून आम्ही ताब्यात घेणार आहे. कलेक्टर ऑफिसच्या समोरच हे आंदोलन सुरू आहे. हाकेच्या अंतरावरती पुणे पोलीस आयुक्तालयांचं ऑफिस आहे. मात्र या दोन्ही ऑफिसच्या माध्यमातून कोण आपल्याला भेटायला आलं आहे का, त्याबद्दल काय? आत्ता अजून लोकांची संख्या आता वाढत चाललेली आहे. आता पाहिलं असेल तुम्ही तर पूर्ण महिला वर्ग सर्व आमच्या आलेले आहेत, आमचे भिक्खू संघ सर्व आलेले आहेत. आता कार्यकर्ते पदाधिकारी सर्व यायला लागलेत. महाराष्ट्रात विविध कोण्याकोपऱ्यात नाही यायला लागलेत. नंतर मग आमचं शिष्टमंडळ कलेक्टरला भेटायला जाणार आहे. कलेक्टरची काल वेळ घेऊन ठेवलेली आहे की बाबा आमचं जे काय म्हणणं आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो की आम्हाला आमचं बुद्ध विहार आमच्या ताब्यातच हवं आहे. त्यामुळं आता जी काय अजून संख्याबळ आता जसं वाढेल तसं आम्ही उन्हाचं पण तापमान खूप झाल्या कारणाने इथं मंडपची वगैरे सगळी व्यवस्थित केलेली आहे. तर सर्व एकत्र आल्यानंतर आमचं हे आंदोलन अशाच प्रकारे शांततेने बौद्धमय पद्धतीने आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन चालूच राहील आणि नंतर मग शिष्टमंडळ आमचं भिक्खू संघाचं कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यात येणार. आज या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला वेळ मर्यादित आहे की बेमुदत हे आंदोलन असणार आहे? ही तर एक सुरुवात आहे. बेमुदतच धरणे आंदोलन करणार आहे आम्ही. आज ही सुरुवात केलेली आहे. कलेक्टर साहेबांनी आम्ही किती गांभीर्य आहे या गोष्टीचं आज त्यांना भेटल्यानंतर कळेल. कारण आम्हाला जोपर्यंत बुद्धगयातलं आमचं महाबोधी बुद्ध विहार आमच्या ताब्यात येत नाही हे आंदोलन अशाच प्रकारे चालू ठेवणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर जगभर आंदोलन करावं लागणार आहे. कारण जिथं कलेक्टरचे कार्यालय ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आज आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातून ज्यावेळेस पूर्ण संख्या एकत्र संख्या ज्यावेळेस जाईल बुद्धगयाला त्यावेळेस त्या सरकारला जाग येते का काय, त्या गोष्टीची वाट बघतात का काय, अजून किती लोक आणि किती संख्या तिथं आल्यानंतर हे बुद्धगया आमचं महाबोधी बुद्ध विहार आमच्या ताब्यात देणार आहे. आता बघू त्यांच्यात किती दम आहे आणि आमच्यात किती दम आहे. कारण आमचा हा समाज शांततेप्रिय आणि पूर्ण बघितला सर भारत नाही पूर्ण अख्ख्या देशामध्ये बौद्धांचं चालतं आहे. बौद्धांचं राज्य आहे. बौद्धांना मानणारा वर्ग आहे. आज त्या बौद्ध गयांच्या आपल्या महाबोधी बुद्ध विहारासाठी हे आंदोलन इथं सुरुवात झालेली आहे आणि या आम्ही जोपर्यंत बुद्ध विहार आमच्या ताब्यात मिळत नाही हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहील. नक्कीच सलोनी, जसं की आपण पाहतोय पुणे स्टेशनच्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. बौद्ध विहार हे बुद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे, अन्यथा यापेक्षा तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही येत्या दिवसामध्ये करणार आहोत, असे माहिती आपल्याला दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांच्या माध्यमातून दिलेले आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत निलेश भाऊ आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. भाऊ, आज या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे काय सांगता तुम्ही या आंदोलनात? सर्वात प्रथम नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण महाबोधी महाविहार त्या मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये इथं आपण जे आदरणीय पुणे शहरातील बंतेजी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलनाचं इथं आयोजन केलेलं आहे. अनेक वर्षापासून आपण पाहतोय
की मागच्या वर्षी आपण महाबोधी महाविहाराच्या माध्यमातून पुणे शहरातून समस्त असा पुणे शहर जिल्ह्यातून मोठा मोर्चा काढला होता आपण डेक्कन या भागामध्ये. तो भूतो ना भविष्य असा मोर्चा झाला होता आणि त्याच धर्तीवरती अनेक आपण पाठपुरावे राज्य सरकार असेल, बिहारचं सरकार असेल त्यांना पाठपुरावा केला, केंद्र शासनाला पाठपुरावा केला, अनेक महानगरपालिकामध्ये त्या लोकांनी पत्रव्यवहार केला, पण अजून त्यांनी आपली कुठली दखल घेतलेली नाही. जो 1949चा जो ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे. बौद्धांचं स्थळे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे ही प्रामुख्याने आपली मागणी आहे. आज आपण तुम्ही बघत असाल चर्चच्या नियुक्तीवरती तिथला पादरी असतो, मस्जिदीवरती तिथला मौलाना असतो, मंदिरच्या ह्याच्यावरती तिथला ब्राह्मण असतो. मग आमच्या बुद्ध विहाराच्या ह्याच्यावरती बाकीचे इतर लोकांचा अधिकार कसा, हा मुळात प्रश्न आहे. म्हणून बुद्धांचं ते धर्मस्थळ आहे जिथं बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली आणि जग त्याला नमन करतं, असं बुद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. ह्याच्यासाठी हे धरणं आंदोलन आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक ही धम्माची क्रांती ह्या भारतवर्षामध्ये नक्कीच होणार आहे. आज आपण पाहतोय इराक, इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशामध्ये जे युद्धाचं सावट आहे, ह्याला जर थांबवायचं असेल तर तिथं बुद्धाची शांतीच महत्त्वाची आहे. युद्ध नको, बुद्ध हवा. आणि त्याच विचाराने आपण गेलं पाहिजे तरच हे जागतिक युद्ध थांबल असं मला वाटतं. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. नक्कीच जागतिक पातळीवरती जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महायुद्ध जे आहे ते सुरू आहे. मात्र नागरिकांना युद्ध नको तर बुद्ध हवा अशी देखील माहिती या ठिकाणी निलेश भाऊ आल्हाड आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेलं आहे. कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे.